जा त्याला घे. जा जा 2 रनची पेनल्टी आहे ना तशी पण जा एकच प्लेअर घेतला ना नाही असू दे हा याचा ड्रेस नाही ना फक्त हा मग जा 2 रनची पेनल्टी आहे नाही 10 जण खेळ त्याला नको घेऊ मनोज ते ड्रेस कोड नाही त्याला परत ते ऑब्जेक्शन नको घ्यायला परत असा चप्पल पण नाही त्याला प्रत्येकाला 2 रनची आहे आपल्याकडे दोनच आहेत रे करण पॅड हवा तर दे आला पॅड हवा तर दे सोनिवली वरने देतील बॉल आहे तिकडे बॉल विनंती करतो आपण जपून उभे राहायचंय गाडी उपताना आली पाहिजे कधी बैल फिरतो त्याला सांगता नाही बघा टेम्पोवाले आम्हाला सगळा सहकार्य केलाय आमच्या पंचांना पण ग्रामस्थांना पण एक टेम्पो नाही त्या ठिकाणी मनोज बॉलर कोण आहे आर्यन त्याला काय पाहिजे बघ मॅचला सुरुवात होते. आजच्या दिवसातील फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना पाहतो सोनेली आणि त्यांच्या विरोधामध्ये वरणे. यावेळेस चांगली गोलंदाजी पहिला चेंडू डॉट आपण पाहता. स्ट्राईक इनला भाऊ तर नॉन स्ट्राईक इनला महेंद्र. दरम्यान दुसरा
दुसरा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस विकेट केले आणि चेंडूला फेकून दिले वाईड शिरोमनच्या डोक्यावर. षटकार. दोन चेंडू आणि 6 धावा धावफलकावरती आपण पाहतो. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळला होतं. विलास गोलंदाजी मार्कवर आहे, स्वतःला सावरतो. कमबॅकिंग गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार लगावला, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. चांगली गोलंदाजी आपण पाहतो. 3 चेंडूमध्ये अवघ्या 6 धावा खर्च करतोय. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आला होता. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पण तो एकच धाव. तर स्ट्राईक इन फील्ड आपण महेंद्रला पाहतोय. माही 07 7 नंबरची जर्सी त्याच्याकडे पदवान असते आणि काही एक महत्वाचा फलंदाज आहे सोनेवली संघाचा. पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस चांगला फटका इथे झेल होणं खूप गरजेचं होतं, परंतु क्षेत्रक्षणाच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार. षटकार. यावेळेस एक अवांतर धाव देखील वाईडच्या स्वरूपात. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 14 धावा पाहतोय धावफलकावरती. जर का विचार केला षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. 14 धावा स्कोर बोर्ड वरती पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी करणार नाही आणि फलंदाज होईल बाद. धावफलकावरती आपण पाहतो एका षटकाच्या अंती दुसरे षटक मार्गस्थ. गोलंदाजी मार्कवर आपण आनंदला पाहू शकाल. आम्ही पण काय गोलाच खायचंय ना. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सेकंड ओव्हर चालू आहे. ते डॉट बॅटची एज माफी असावी.
मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ज्ञानेश्वर पहिल्या चेंडूवर ते एक चेंडू धावफलकावरती 14 धावा आपण पाहतो. चांगली गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून 4 षटकांचा सामना. नवीन फलंदाज ज्ञानेश्वरला आपण पाहू शकाल. वेळेस सलामीची जोडी फोडण्यात यश आले वरने टीमला. शेवटच्या चेंडूमध्ये एक विकेट महेंद्र सारखा फलंदाज बाद झाला. त्यानंतर मात्र भाऊसारखा फलंदाज मैदानाच्या बाहेर. थोडासा बाहेर जाणारा चेंडू स्लोवर डिलिव्हरीचा चेंडू होता. यावेळेस पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील ते डॉट पाहायला मिळतो. कुठलाही मोठा फटका येऊ देत नाहीये. गोलंदाजी मार्कवर आनंदला पाहता. एक महत्वाचा फलंदाज आहे मनोज आणि त्याच्या समवेत आनंद. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये. डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा. पहिलं षटक जर का पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये भाऊ आणि माही या दोन फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती. जवळपास 14 धावसंख्या कुठून काढली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र कमबॅकिंग गोलंदाजी आनंदच्या माध्यमातून. षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. यावेळेस देखील चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी आपण इथे पाहतोय. बॅटच्या रडारमध्ये चेंडू सापडत नाहीये. अगदी खाली ठेवला जातोय चेंडू आणि चांगले गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट. इथे चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस फुल टॉस चेंडू आणि त्याचाच समाचार मात्र चांगला घेतलाय आणि हा येणार हाय व्होल्टेज षटकार. स्टेट ऑन द ड्राईव्ह चांगला फटका होता. लॉंगॉनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फुलटॉस चेंडूला 6 मध्ये तब्दील केलंय आणि या दरम्यान धावफलकावरती आपण 20 धावा पाहू शकाल. षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी परंतु इथे फुलटॉस चेंडूमध्ये यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. चेंडू सीमा पार चौकार. पहिला बॉल विकेट. डॉट आहेत का लगातार डॉट. पहिला विकेट गेम निघला ना विकेट. किती स्कोर समय झाला 20 ना 24. लास्टच्या बॉलला 4 आला. 4 तिसरा चौथा बॉलर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो डावखोरा फलंदाज भानुदास स्ट्राईक एंडला खेळताना दिसून येईल. गोलंदाजी मार्कवर दीपक. यावेळेस बॅटच्या पट्ट्यात चेंडू सापडला आणि आउट ऑफ द पार्क. काऊ करण्याच्या धोक्यावरून त्याचा षटकार. या चेंडूवर
धावपलकावरती 6 धावा आल्यात आणि 6 धावांच्या मदतीने 30 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर दीपक पहिल्या चेंडूवरती षटकार खातो. यावेळेस दुसरा चेंडू मैदानच्या आतमध्ये, यावेळेस थोडस बाहेर जाणारा चेंडू आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर केले असताना रवींद्र, नवीन फलंदाज मला वाटतं मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावफलक 30 या अंकावरती स्थिरावले गेले. पहिल्या चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला. भानुदास त्याची जागा भरून काढण्यासाठी रवींद्र हा फलंदाज. इट इज अ वाईड बॉल. एक अमांतर देखील धाव येईल. त्यावेळेस बॅटचे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज पुन्हा एकदा रवींद्र होईल बाद. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. थोडीशी गलती लागते टीमसाठी. 3 महत्वाचे फलंदाज बाद झालेत. त्यावेळेस एक धाव ते कन्वर्ट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचता येते 32 अंकावरती. आपण पाहतो रनिंग विकेट बनवली लागेल. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहतोय. थोडीशा भरकटलेल्या अवस्थेत थोडासा मात्र विचार केला सोनेरी संघ येतोय. पहिल्या एका षटकामध्ये चांगली फटकेबाजी झाली होती. त्यानंतर थोडस धावांना लगाम लावलंय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. झेल होणं खूप अपेक्षित. त्यावेळेस झेल मात्र ड्रॉप झाला. विलास थोडी चुकी करते. त्या दरम्यान इथे एक सिंगल धाव येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 33 या अंकावरती. षटकातील मला वाटते शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल आणि यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवकीच्या बाहेर चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून षटकार. एकोणचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतो. 3 षटकांच्या अंती 39 धावा. कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. 45 धावांच्या आतमध्ये रोखावं लागेल.
वाईट गेला एक वाईट होता. आउट नंतर वाईट गेला. पहिला 6, दुसरा विकेट, तिसरा वाईट. तिसरा वाईट. डॉट नाही, 6 टाकला लगेच. दुसरा आउट. ज्ञानेश्वरने मारला ना, नितीनने मारला. किती झालं? 39 झालं 3 ओव्हरला. कुणाला बोलर काय जण त्याला विचार. टी शर्ट नेम काय बघ त्याला, झूम कर. रोशन. गोलंदाजी मार्कवर आपण रोशनला पाहतोय. इट इज अ नो बॉल. नो प्लस 2 धावा. बेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. आणि पुढील चेंडू हा 3-8चा असेल. चांगली गोलंदाजी, परंतु थोडंसं भरकटलेल्या अवस्थेत आपण पाहतोय. ते ब्लॉक होल्डमध्ये चेंडू होता. 1 धाव तर इथे कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. एकच धाव, एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते 43 अंकावरती आपण पाहतोय. तिसरा षटक, चौथं षटक मार्गस्थ आहे. आणि या चौथ्या षटकामध्ये पहिला चेंडू इथे आपण पाहतोय. पहिलं चेंडू न फेकलं, त्यानंतर मात्र थोडंसं कमबॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं. 43 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी. थोडासा जर का चेंडू खाली राहिला असता तर नक्कीच त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता, परंतु थोडीशी हाईट घेतली, चेंडूने उसळी घेतली आणि त्या दरम्यान ते मात्र डॉट डिलिव्हरी इथे पाहायला मिळेल. जवळपास दोन्ही चेंडूंचं किलते संपुष्ट तिथे चांगली गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस आणि फलंदाज बाद. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल. यावेळेस 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल ते जवळपास विचार केला तर 46 अंकावरती. बॉल किती झाले? 4 चेंडू 4. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली गोलंदाजी रोशनीच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. इथे फॉलोथ्रू मध्ये झेल झाला असता. 1 धाव तरी कंप्लीट झाले. यावेळेस डायरेक्ट हिट झाला असता तर फलंदाज बाद झाला असता. या दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. ऐकला हिरा आणि शंकर तुला मागे केटीसी वाल्याकडनं केटीसी लाईव्हचा हिरा आणि शंकर विजय 200 रुपयाचं पाडतो.
भगवान दळवी का हिरा आणि शंकर वी दिलं 200 रुपये काय जितू बोलतो लाटच्या बाला काय घेतलं 53 ला विन कर पेनाल्टी कोणाला काय त्यांना का? किती 2चे 4चे 2 पेनाल्टी किती 2चे 52 ला घे मग 52 आहे. हा 52 हे त्याला घे तिथं त्याला दाखव सांग त्याला ते तिथं सांगतोय तू करताय का तिथे उभा कर तुझ्याकडे कसा मैदान आहे ड्रोन बघ हिरवाच आहे पहिल्या अड्ड्याचे ड्रोनच्या वेळेचा आता इकडून ये सकला त्यांनी हे केलं कुठनं गेलतो तुम्ही वलमनवर आम्ही तिकडून नाही जायचं आम्ही बाबीचवाडी तिथनं जवळ आहे 4 किलोमीटरचं अंतर वाचतं चढणीवरची हां 4 किलोमीटरचं अंतर वाचतं बाबीचवाडी सोडली का लगेच साईडला देतो कॅमेरा जास्त हलवू नको रे लॉक जास्त ओपन नको ठेव जा मनोज 52 पाहिजेत माहेर सांगा माहेर आपला यो रे रॉकी भाई हा ना काय आपण रॉकी आहे काय राहतो ग्राउंड वर जाऊया त्याला अरे त्याला हेरेलच नाही काय तर बॉलिंग टाकी खतरनाक काय तो आम्ही याची आणलं ना तिला एकदम छत्री बित्री रे त्याला एकदम धरी मागा नाही रे आणलं ते विलास आणि एक आनंद ते हायवेला जा प्रॅक्टिसला गोलंदाजी मार्कवर पण नागेश पवारला पाहू शकला स्ट्राईक एंड फलंदाज आनंद आणि स्ट्राईक एंड फलंदाज विलास अशी जोड केली मैदानाच्या आतमध्ये वर्णी संघाकडून शेवटचा सामना थोडासा उशीर झालाय
परंतु काही हरकत नाही. पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते की लगेच यायचं आहे टॉससाठी. त्यावेळेस एक फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. 9+ इथे 2 धावा तर होतीलच. आणि यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. जबरदस्त 2 धावा. नो चेंडू. 9+2 203 धावा ऍड होतील. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या थोडासा खराब चेंडू फेकते गोलंदाजी मार्कवर पण झालं नागेश. पुढील चेंडू हा प्लेटचा असेल. एक परवानच म्हणावी लागेल आनंदसाठी. मोठा फटका खेळू शकतो परंतु तसा फटका येईल काही देखील पाहणं गरजेचं या चेंडूवरती. यावेळेस तर त्या दिशेने त्या ठिकाणी माही आहे. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न दिसत नाहीये. थोडीशी फेकी खराब परंतु इथे एक धाव रोखू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती 4 धावा आपण पाहतो. पुन्हा एकदा दुसरा चेंडू. इट इज अ वाईड बॉल. सेकंड राऊंड चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. महत्वाची विकेट होती त्या ठिकाणी. जवळपास आनंदीची विकेट होती आणि नक्कीच चांगली रनिंग बघून विकेट म्हणावी लागेल. चांगली रनिंग तिथे पाहायला मिळाली आनंदच्या माध्यमातून. एक धाव ते कंप्लीट करत असताना धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय बिनबाद 6. चांगला फटका त्या ठिकाणी फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्यात यश आलंय गोलंदाज नागेश याला. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. खराब क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय आणि यावेळेस फलंदाज आनंद मात्र होईल बाद. नाही आनंद आउट झाला. बॅट्समन कोण गेलाय? मनोज. चांगल्या चेंडूची फेक होते. डॉट डिलिव्हरी होते पाहायला मिळेल धावफलकावरती अवघ्या 6 धावा. आणि षटकातील मला वाटतं शेवटचे काही चेंडू शिल्लक असतात. शेवटचा एक चेंडू गोलंदाजी मार्कवर नागेशला पाहतोय. यावेळेस बिग हिट केलाय आणि चेंडूला फेकून दिलं अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह षटकार.
शिकल ना नाही काय 12 एका ओव्हरच्या अंतिम धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा, 62 धावसंख्येचं टार्गेट आहे. 52 धावसंख्येचं टार्गेट आहे आणि धावफलकावरती आपण 12 धावा पाहतोय. 3 ओव्हर 40 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक एंड फलंदाज मनोज फुलटॉस चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक माही चेंडूपर्यंत पोहोचेल का चेंडू 1-1 सीमारेषे पार चमकार. एक महत्वाचा खेळाडू वरणे संघाचा मनोज त्याच्या बॅट मधून येतो हा चौकार. चार धावांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या जर का आपण विचार केला तर जवळपास 16 या अंकावरती जाऊन पोहोचले. 36 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. यावेळेस थोडासा कट होणारा चेंडू. हा ना 2 चेंडू धावफलकावरती 16 धावा आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळेस बॅटची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी खराब फेकी आपल्याला तिथे पाहायला मिळते. इथे एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती जवळपास 17 या अंकावरती. किती बॉल झाला? 3 नॉट आउट. चला सामना चालू ठेवायचा आहे. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतो. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 17 धावा धावफलकावरती. बॅटची एज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतो, परंतु एक महत्वाचा फलंदाज मनोज देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक. लेग वाईज स्वरूपात एक धाव अंकित केली जाईल. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती जर का विचार केला तर 19 धावा. षटकात शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण प्लस 9 अशा 2 धावा ऍड होतील.
झाले ना. रन किती झालं 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचा चेंडू आणि तो देखील फ्री हिट. यावेळेस डॉट डिलिव्हरी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं फसवी गोलंदाजी इथे पाहतोय. 2 षटकाच्या अंती 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. बारा चेंडू आणि 31 धावसंख्येची गरज. 15-15 सरासर राखणं खूप गरजेचं या 2 षटकांमध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण कृष्णाला पाहतो. तर नवीन षटक घेऊन येते मैदानाच्या आतमध्ये तिसरं कृष्णा. बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो आणि एका हातामध्ये झेल टिपतो फलंदाज होईल बाद. तगडा फलंदाज आपण पाहतोय. नंदू मला वाटतं डावखोर फलंदाज. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल. त्याच्या बॅट मधून धावा येण्याची अपेक्षा असेल. आता 31 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित आहेत 11 चेंडू. धावा होऊ शकतात जर या ओव्हरमध्ये 2 ते 3 मोठे हिट आले तर. कारण पहिल्या चेंडूवर हिट आला होता परंतु चांगली झेल त्या ठिकाणी आपण रवींद्रच्या माध्यमातून पाहिली. आणि आता मात्र विचार केला तर नंदू स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय. कृष्णा कशा प्रकारे हँडल करे डावखोर फलंदाजाला. बिग हिट केलाय. क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत चेंडू अगदी सीमारेषे पलीकडे जाईल. षटकार 6 धावांसाठी दणदणीत खणखणीत. आणि आता उर्वरित 10 चेंडू. किती झाला स्कोर 27 झाला ना. 25 धावसंख्येची गरज. यावेळेस पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न क्षेत्रक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का. क्षेत्रक्षक पोहोचला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. 2 धावा येते कंप्लीट. 9 चेंडू 23 धावा. काल देखील 7 चेंडू 21 धावा झाल्या होत्या. 9 चेंडू 23 धावा होऊ शकतात कारण एक महत्वाचा फलंदाज नंदू देखील मैदानाच्या आतमध्ये आणि मनोज देखील. पुन्हा एकदा बिग हिट केले आणि त्या ठिकाणी चेंडू
कॅमेरा हलना तेव्हाच गेला तिथनं उडवला तेव्हा. चमकार 4 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते जवळपास. किती रे 35 का किती 27 ना 4 31 ना 31 ना 27 होता ना 27 होता ना तिथं गेला होता 27 होता ना एव्हरेस्ट बॅट चेज आणि फलंदाज बाद. ते परत गेला आर्यन. सात चेंडू 21 धावसंख्येची गरज. 21 धावांची गरज. 31 धावा होणार 31. 7 चेंडू 21. चौथा बॉल काय चौथा बॉल सात चेंडू 19 धावा. 33 धावसंख्या धावफलकावरती धावते. रोशन एव्हरेस्ट फलंदाज बाद. चेक करे नॉन स्ट्राईक आणि फलंदाज मनोज आवत आहे. क्रॉस झालेला दिसत नाहीये. मनोज आवत आहे. चेक करू शकता तुम्ही. चेक करू शकता इथे पण. गोलंदाजी मार्क वर पण धावू शकत. रॉकी इंस्टा स्टार. वाईड चेंडू थोडीशी खराब गोलंदाजी आपण पाहतो रॉकी भाई कडून. रॉकी 18 धावसंख्येची गरज आहे.
डावखुरा गोलंदाज आहे. स्ट्राईक एंडला पण दीपकला पाहू शकाल. यावेळेस मोठा फटका खेळला आणि तिचं सिक्सर. 6 धावांसाठी ते पहिला षटकार आला बॅट मधून दीपकच्या माध्यमातून. पाच चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. थोडस भरकटलेल्या अवस्थेत आपण रॉकी भाईला पाहू शकाल. पहिला चेंडू वाईड फेकला त्यानंतर षटकार. इथे खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेस रोशन फलंदाज बाद. 4 चेंडू 11 धावसंख्येची गरज. चार चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. सुरेख फटका. 1 धाव ते कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? इथे खराब. इथे सिंगल धाव. आता मत येणारे 3 चेंडू 10 धावसंख्येची गरज आहे. यावेळेस बिग हिट आपल्याला पाहायला मिळेल. इट इज हाय व्होल्टेज षटकार. रॉकीच्या गोलंदाजीवरती हा षटकार येतोय आणि जबरदस्त सामना आता थोडासा वर्णे संघाच्या बाजूने झुकतोय. 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विजयासाठी अद्याप 2 चेंडू 4 धावसंख्येची गरज. दीपकच्या मनगटात ती ताकद आहे. 2 चेंडू 4 धावा. यावेळेला त्रिफला उद्ध्वस्त आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. आता मात्र जर का प्लेइंग इलेव्हन मध्ये वर्णे संघ असता तर 2 धावांची पेनल्टी मायनस केली असते तर 2च धावा लागल्या असत्या. परंतु आता इथे 1 चेंडू 4 धावा. फलंदाज अनिकेतला आपण पाहू शकाल. कंपल्सरी चेसिंग. त्यामुळे 1 चेंडू 4 धावा. अनिकेत 1 चेंडू 4 धावा. स्ट्राईक एंडला अनिकेतला पाहतोय. यावेळेस जर का बाहेरच्या पट्ट्यात चेंडू सापडला असता तर यावेळेस वर्ण संघाच्या बाजूने सामना झुकलेला दिसून आला असता.